मित्रांनो, अखेर या लक्ष्मीमुळे आपल्या सिद्धूला फायनली पोलिसांनी केलंय अटक. तर दुसरीकडे मात्र आता आपली भावना चक्क लक्ष्मीच्या विरोधात उभी राहिली. तर ज्यावेळेस मात्र गाडे पाटलांच्या घरात ही बातमी कळते त्यावेळेस नेमकं काय घडतं आणि कशा प्रकारे आपल्या सिद्धूची सुटका होईल का नाही, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आपल्या सिद्धूने ह्या दळवी कुटुंबासाठी एवढं काय काय केलं की काही सांगायलाच नको. पण शेवटी त्या सगळ्याच्या बदल्यामध्ये आपल्या सिद्धूला काय भेटलं, तर शेवटी पोलिसांनी त्याला अटक केलं, ते पण फक्त या लक्ष्मीच्या सांगण्यावरून. कारण की श्रीनिवास दळवीचा मृत्यू झाला हे तुम्ही पाहिलंच असेल आणि ह्या लक्ष्मीने डायरेक्ट पोलिसांना सांगितलं की या सिद्धराज गाडे पाटलांनीच माझ्या नवऱ्याला गोळ्या घातल्या आणि माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केलं. पण खरं कारण तर काही वेगळंच आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या भावनाचा एवढा सिद्धूवरती विश्वास आणि प्रेम होतं तरी पण भावना स्वतःच्या आईच्या विरोधात उभी राहिली आणि भावना म्हणत होती की सिद्धराज असं करूच शकत नाही, कारण की तुम्हाला माहिती की सिद्धूने खरंच असं काही केलं नव्हतं. तर आता ही लक्ष्मी सांगते की खरंच सिद्धूने गोळ्या घातल्या, त्याच्यामुळे पुढे पोलीस आता सिद्धूला पण शिक्षा द्यायचं ठरवतं. पण भावना आता ज्या प्रकारे लक्ष्मीवरती चिडते ना, ते अगदी योग्यच आहे. तर आता पुढे गाडे पाटलांच्या घरामध्ये ही बातमी कळाल्याच्या नंतर सिद्धूला चक्क अटक झाली, ती पण साधीसुधी नाही, तर सिद्धूला आता खूप वर्ष आता जेलमध्ये काटावी लागणार आहेत. आणि हे सगळं त्या जयंतने केलेलं असतं आणि सिद्धू स्वतः पण सांगत असतो की माझ्याकडून गोळी चालली, पण ती काकांना लागली का नाही ती मला माहीत नाही, पण मी स्वतःहून तर काकांना गोळी घातलीच नव्हती. आणि मित्रांनो, खरंच सिद्धूने गोळी घातलीच नव्हती, कारण की त्या जयंतने गोळी घातली होती श्रीनिवास दळवीला. पण मात्र ह्या लक्ष्मीच्या स्टेटमेंटमुळे आता पोलीस सिद्धूला ही कडक शिक्षा देतात. तर बिचारी भावना आता एवढी दुःखामध्ये जाते की काही सांगायलाच नको, कारण की ह्या लक्ष्मीला थोडी अक्कल पाहिजे होती, कारण की तिला समजायला पाहिजे होतं की सिद्धू असं कसं करू शकतो. आणि ही पोलिसांना ज्या प्रकारे सांगते ना, त्याच्यानंतर भावनाचा राग येणं हे साहजिकच आहे. तर पुढे आता हीच गोष्ट आपल्या रेणुका काकूंना कळाल्याच्या नंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण की त्यांच्या घरावरती आता कोणाचा आधारच नाही. तुम्ही पाहिलं असेल, कारण की त्यांच्या घरामध्ये आता कोणी पुरुष चांगला राहिलेलाच नाही. कारण की तुम्ही पाहिलं असेल की संपतराव गाडे पाटलांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर अधिराजची तर अवस्था तुम्हाला माहितीच आहे. आता त्या घरामध्ये सिद्धू एकटाच असा माणूस होता की त्याच्यानंतर त्या गाडे पाटलांच्या घराकडे कोणी वाईट नजरेने बघू पण शकत नव्हतं. पण आता त्या घरामध्ये असा कोणी पुरुषच राहिला नाही की त्याच्यामुळे मात्र त्यांच्या घराचं संरक्षण करेल. तर आता भावनाची मुलगी तुम्हाला तर माहितीच आहे की किती लहान आहे. दुसरीकडे मात्र आजी म्हणते की ह्या दळवींच्या लोकांनी आमचं पूर्ण वाटोळ केलं, माझा मुलगा माझ्यापासून दूर तर झालाच, पण दुसरीकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सिद्धूला अटक झालेली असते. तर भावना म्हणते की काही जरी झालं तरी मी माझ्या सिद्धराजला बाहेर सोडूनच राहील, कारण की मी माझ्या सिद्धूला जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पण ह्या लक्ष्मीला तर कधी अक्कल येईल मित्रांनो, हे काही सांगताच येत नाही. तुम्ही ज्यावेळेस मात्र हा सर्व एपिसोड पाहाल त्याच्यानंतर तुम्हाला पण प्रचंड राग येणार आहे. कारण मित्रांनो, ज्या प्रकारे ही लक्ष्मी आपल्या सिद्धूसोबत वागली ना, ते एवढं चुकीचं आहे की काही बोलायलाच नको. कारण की तुमच्या सगळ्यांना राग येणं साहजिकच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिले असेल मित्रांनो की आपल्या सिद्धूने आत्तापर्यंत ह्या दळवींच्या लोकांसाठी एवढं कष्ट केलं, स्वतःच्या घरासाठी केलं नाहीत, एवढं ह्या लक्ष्मीसाठी त्याने कष्ट केलं. लक्ष्मीला तर तो सुपर सासूबाई बोलत होता, पण ह्याच लक्ष्मीने आपल्या सिद्धूचा विश्वासघात केला आणि सिद्धूला त्याच्या कुटुंबापासून अखेर 1, 2, 3, 4 नाही तर चक्क 4-5 वर्ष आता लांब केलेलं आहे. आणि जयंत तिकडे जेलमध्ये सडत असतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि जयंत तर यांच्या विरोधात आता प्लॅन बनवत असतो की यांचा बदला कसा घेतला जाईल. तर पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लक्ष्मीने आपल्या सिद्धूचं भावनाचं आयुष्य उद्ध्वस्त करून पुढे चांगले मजा मारत त्या जानूचं लग्न आता विश्वासोबत करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि त्याच्यानंतर ह्या लक्ष्मीला असं वाटतं की तिचा नवरा तिच्यापासून दूर गेला, म्हणजेच तो श्रीनिवास, तर हे सगळं सिद्धूमुळे झालं. तर पुढे हे सगळं तुम्हाला समजल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण आपली भावना हार मानत नाही, कारण की भावना काही जरी झालं तरी पुरावे गोळा करत असते आणि म्हणत असते की सिद्धराज निर्दोष आहेत, जोपर्यंत मी हे सिद्ध करत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तर पुढे भावना आता गाडे पाटलांच्या घरांची राजकीय वारसा आता चक्क भावनाच्या हातात जातो. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपली सुलक्षणा आजी आता भावनावरती खूप चिडचिड करणार आणि बोलणार की तुझ्यामुळे माझा सिद्धू मायापासून लांब गेला. आणि आजीची चिडचिड करणं खूप बरोबरच आहे मित्रांनो, कारण की तिने केलीच पाहिजे. कारण की आजी सुरुवातीपासूनच सांगत होती की ही लक्ष्मीबाई आणि सोबतच तो श्रीनिवास अजिबात पण चांगले नाहीत, कारण की ते तिकडं मजा मारतात आणि ज्यावेळेस आमच्यावरती संकट येईल ना त्यावेळेस आमच्याकडे फक्त येतात. आणि मित्रांनो, सेम तसंच झालं. आज जे काही तुम्ही पाहिलं असेल गाडे पाटलांच्या घरावरती संकट आलेलं आहे ना, आपल्या सिद्धूला अटक झाली, खूप सारं म्हणजे जे काही प्रकरण घडलं ना याला सर्वस्व जबाबदारी ते दळवींचं कुटुंब आहे. तर मित्रांनो, ह्या लक्ष्मीला थोडी तरी अक्कल यायला पाहिजे. ज्यावेळेस मात्र भावना आता हिच्यासोबत पुढे बोलण्याचं कायमचं बंद करते आणि तिच्यासोबतचे सगळे संबंध संपवते आणि त्याच्यानंतर जे काय भावना करते ना ते अगदी बरोबरच आहे. आणि मग पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की ज्यावेळेस मात्र लक्ष्मीला त्याची चूक कळते की हे सगळं सिद्धूने केलंच नव्हतं, म्हणजेच भावनाच आता सगळे काही पुरावे बाहेर काढते आणि हे सगळे जयंतनेच केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे सापडतात. कारण की ह्या लक्ष्मीने ज्या प्रकारे आपल्याला सिद्धूला पाहिलं होतं ना गोळी घालताना, तर पुढे जयंत होता हे त्यांनी पाहिलंच नव्हतं. पण ज्यावेळेस मात्र भावना आता सिद्धराजच्या हातामध्ये असणारी ती बंदूक, त्या बंदुकीतून निघालेली गोळी, तिकडे जयंतच्या हातात होती ती बंदूक, त्याच्यातून निघालेली गोळी, ह्या सगळ्यावरून भावना पुढे आता प्रूफ सगळे काही बाहेर काढते. आणि त्याच्यामुळे भावना म्हणत असते, तुम्ही पाहिलं असेल पुढच्या प्रोमोमध्ये, की माझ्या मुलींपासून आणि माझ्यापासून माझ्या सिद्धराजला दूर करणाऱ्या अशा बाईसोबत
सिद्धूसोबत मला कोणताही संबंध ठेवायचा नाही, म्हणजेच त्या लक्ष्मीपासून. तर मित्रांनो, पुढे जे काही भावना निर्णय घेते ना, तो अगदी बरोबरच आहे. कारण की ह्या लक्ष्मीला पण तिची लायकी समजणं खूप गरजेचं आहे. कारण की आता ह्या सिद्धूने तरी हुशार व्हायला पाहिजे आणि आता भावनाने पण हुशार व्हायला पाहिजे. त्या लक्ष्मीसोबत कोणताही संबंध ठेवला नाही पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही मला खरंच सांगा, ही लक्ष्मी ज्या प्रकारे आपल्या सिद्धूसोबत वागली ती कितपत योग्य होतं आणि कितपत अयोग्य होतं हे नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर पुढे आपली रेणुका कशाप्रकारे आता आपल्या सिद्धू बाहेर आल्याच्या नंतर ह्या लक्ष्मीची चांगली जिरवते हे पाहणं रंजकच ठरेल. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.